दोन्ही संघाचा 12वा खेळाडू आलाय आलाय आलाय. धन्यवाद. सर लगेच आपण सामन्याला सुरुवात करूया. सूर्यकांत गंभीर सरांचा आवाज आपण ऐकूया. संपूर्ण कहाणी त्यांची जुबानी. जगन्नाथ आंबेडकर यांचाही सत्कार करण्यात येतो. तसेच आपण पाहतोय व्यासपीठावर जगन्नाथ आंबेडकरवाडी यांचाही इथे शुभ सन्मान केला जातोय. मायेची श्वाल अमर दे की मायेची श्वाल आणि सुगंधित पुष्पगुच्छ देऊन त्याचा यथोचित असा शुभ सन्मान केला जातोय आपल्या मुख्य व्यासपीठावर. अजून तर येऊया मैदानामध्ये एक लढत आपण पाहणार आहोत. ही ना लढत आहे. बॉल विकेट पहिला बॉल झालेला आहे. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केलेली आहे तुषारने आणि जालिंदर आउट झाला जो सलामीला आला होता, परंतु त्याच्या जोडीला सचिन होता नॉन स्ट्राईकला. आता मात्र कृष्णा जो स्ट्राईक वर येईल, न्यू बॅटर आहे. येळोबाची वाडी यांची बॅटिंग आहे. आंबेडकरवाडी यांची फिल्डिंग. पहिलं पॉवर प्लेचं षटक, 3 षटकांचा सामना. दुसरा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय आणि यशस्वी सुद्धा झालाय. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे, डाऊन द ग्राउंड, 4 रन्स. फटका चांगला आहे. प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न झाला आणि खरोखर जेव्हा प्रेशर येतं एखाद्या आपल्या संघावर, तर त्याचा नक्कीच प्रेशर हटवण्याचा प्रयत्न केला जातो काही खेळाडूंकडून. तसाच प्रयत्न झाला कृष्णाच्या माध्यमातून. बॉल शॉर्ट पिच होता, थोडासा बॅकफुटवर गेला आणि पुल केला मिड विकेटच्या दिशेला. तिथे फिल्डर तैनात होता, परंतु त्याच्या आवाक्याबाहेर बॉल मात्र 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे जातोय. 4 धावांनी अकाउंट ओपन केलं कृष्णाने. संघाचे सुद्धा 4 धावेने अकाउंट ओपन होत आहे. फटका चांगला आहे, मागे कोणताही फिल्डर तैनात नाही. बॉल फरार होईल सीमा रेषा पार, चौकार. बॅक टू बॅक दुसरा फटका आलेला आहे, चौकार आलेला आहे. त्यामुळे नक्कीच इथे मी म्हणेन प्रेशर रिलीज झाले आता. परंतु इथे ओव्हर द विकेट मारा करण्याच्या ऐवजी इथे राऊंड विकेट मारा करतोय राईट हँड बॉलर आपण पाहतोय. चौथा बॉल, फुल टॉस, झेल सोडलाय. शेवटच्या क्षणाला गडबडी केली, बॉल निसटलाय, जमिनीला आलिंगन दिलंय बॉलने. झेल सुटल्यानंतर एकच धाव. 9 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. कदाचित गोलंदाज त्याचा वेगळा विचार असेल. बॉल डाव्या यष्टीतून उजव्या यष्टीकडे वळवण्याचा प्रयत्न होता, म्हणून राऊंड विकेटने गोलंदाजी करत होता. यावेळेला मात्र यष्ट्यांचा वेध घेतो बॉल आणि क्लीन बॉल झालाय. फलंदाज सचिन, जालिंदर सचिन 2 सलामीला आलेले फलंदाज. यावेळेला परतीचा प्रवास, दोघांनीही आपला भोपळा सुद्धा फोडता आला नाही, म्हणजे शून्याची कोंडी त्यांना फोडता आली नाही. परंतु जो कृष्णा आहे त्याने 2 चौकार जरूर लगावले. धावा 9 जरूर ठेवल्यात आपल्या धावफलकावर. परंतु यावेळेला जर आपण विकेटचा विचार केला तर 2 विकेटचं पतन झालेलं आहे. सन्माननीय बलराजी धोत्रे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत.
जर आपण विचार केला तर 4:30च्या आसपास आपण पोहोचलेलो आहे, म्हणजे वेळ 4:30ची झालेली आहे. अजून पुष्कळ मॅचेस आहेत, परंतु सध्या फास्ट खेळावं लागेल प्रत्येक खेळाडूला. शेवटचा बॉल या षटकातला न्यू बॅटर राहुलसाठी फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मिळेल, एका धावेने 10 या आकड्यावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चला फास्ट खेळा, लवकरात लवकर खेळायचं आहे. यानंतरचे जे सामने आहेत ते 2-2 षटकांचे असतील, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. कमिटीचा हा निर्णय आहे, त्यामुळे कोणी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेवायचं नाही, कारण वेळेअभावी आम्हाला षटकं कमी करावी लागतात, याचा आपल्याला विचार करायला हवा, कारण ही स्पर्धा तुमची आमची सर्वांची आहे. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली गेलेली आहे. अर्थातच नीनाई देवी चषक 2026 हे आयोजन, ही स्पर्धा, ही रणधुमाळी, क्रिकेटचे महासंग्राम, गोलंदाज मानव गोलंदाजी मार्कवर पहिल्याच बॉलवर मोठा फटका, डाऊन द ग्राउंड, 4 धावा, चौकार. धावाचा जर विचार केला तर 14 धावा, कारण पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र या पहिल्याच बॉलवर मोठी हिट पाहायला मिळाली, मोठा फटका पाहायला मिळाला 4 धावेंचा, आणि चांगल्या धावा उभारण्याचा मानस आहे. अर्थातच आपण पाहतोय बॅटिंग करणारे हेळोबाची वाडी आणि त्यांच्या विपक्ष लढणारा संघ आंबरुळकड वाडी. बॉल मोठा रनअप, आणि वयाने नक्कीच छोटा खेळाडू, परंतु यावेळेला मात्र इरादे मात्र मोठे आहेत या खेळाडूचे. बॉलिंग चांगली आहे, परंतु इथे 2 धावेचा फटका पाहायला मिळतोय. चांगली रनिंग द बिटवीन विकेट. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज आपण पाहतोय, कृष्णा आणि राहुल. कृष्णा प्रयत्न करतोय, कारण त्याच्या बॅटमधून 3 चौकार आलेले आहेत, आणि त्याला सातत्याने स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न सुद्धा राहुलने केलेला आहे. म्हणजे राहुल चांगली कॉल देतोय, त्याला माहित आहे आपला सहकारी धावा जमवतोय आपल्या संघासाठी, आणि त्याला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. मोठा फटका, परंतु हवेत. हो, काय झेल टिपलाय. हे सर्व यंगस्टर आहेत, छोटे वयाचे खेळाडू दिसत आहेत, हे उभरते सितारे आहेत, आणि या वयात मात्र रक्त सळसळत असतं, त्यामुळे नक्कीच इथे मैदानात ते दाखवतायत. आज तसंच काम केलं. एक उंच झेल, खूप उंच होता, गगनाला अगदी भिडणारा हा बॉल, इथे मात्र त्यांनी झेल बरोबर जज केला आणि टिपला. नक्कीच तारीफ काबिल या खेळाडूची आहे. बघा, जेव्हा क्षेत्ररक्षणाची जोड जेव्हा मिळते एखाद्या गोलंदाजाला, स्फूर्ती वाढते त्या गोलंदाजाची, त्याचं मनोबल दुणावतं, वाढतं, आणि तसंच झालं इथे. विकेटचं पतन, तिसऱ्या विकेटचं पतन, जो आक्रमक फलंदाज वाटत होता, डेंजर मॅन वाटत होता, त्याचा आडसर मात्र दूर केलाय नवीन बॅटर हनुमंत. चांगला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. थोडं आपण पाहिलं तर फ्लाईट दिली होती ह्या बॉलला, परंतु इथे मात्र खडे खडे मारण्याचा प्रयत्न झाला. पॉपिंग क्रीजचा वापर नव्हता, म्हणजेच पदालेली तर काही नव्हतं, पायांच्या हालचाली झाल्या नाहीत. तुमच्या पायांच्या हालचाली ह्या झाल्या पाहिजेत. वारंवार तुम्ही पाहता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, बघा, टान्स घेतल्यानंतर त्यांची मुवमेंट होते असते. जेव्हा गोलंदाज शेवटच्या क्षणाला गोलंदाजी करायला येतो, पॉपिंग क्रीजच्या दरम्यान येतो, तेव्हा मात्र ते थोडे हल्ले जातात. यावेळेला पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न झाला, पॉपिंग क्रीज सोडून मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक 17 या आकड्यावर, 17, लॉस ऑफ 3 विकेट्स. सुरुवातीची फळी थोडीशी उद्ध्वस्त झाले, थोडासा कृष्णाचा अपवाद वगळला तर बाकी मात्र निराशा केलेली आहे जालिंदर आणि सचिनने. सलामीला आले होते, काहीतरी करण्याची गरज होती. खरं म्हणजे सलामी वीर का बोललं जातं, तर एक वीराची भूमिका आपल्या संघासाठी सुरुवातीला करायची असते, परंतु यावेळेला सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मानवच्या. या बॉलवर बद्दल कोणतीही धाव मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय, बिंदी गेंद, 17.
आफ्टर 2 overs 3 wickets down. शिवशक्ती 11 एकावडे वाडी युवा ग्रुप आयोजित कैलासवासी शंकर विठ्ठल कदम यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा निनाई देवी चषक 2026 हे आयोजन भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. गेली 2 दिवस या स्पर्धेला ऑफिशियल अंपायर आहेत, ऑफिशियल कॉमेंट्रेटर आहेत आणि ही स्पर्धा अगदी सुरळीत पार पडलेली आहे. आतापर्यंत जर आपला हा प्रवास पाहिला या स्पर्धेचा तर अतिशय योग्य रीतीने हा प्रवास झालेला आहे आणि त्याला खरोखर मी म्हणेन की वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनचे जे जे पदाधिकारी आहेत त्यांची तारीफ करावी लागेल. यावेळेला डाव्या एसटीच्या बाहेर बॉल लाईन लेंथ थोडासा चुकलाय मानव, त्यामुळे इथे वाईडचा इशारा. एक आयुष माफ करा, कारण मानवचे षटक संपलेलं आहे. तिसरं षटक अंतिम षटक आहे. या आयुषचा पहिला बॉल वाईड. शॉर्ट बॉल समाचार घेतलाय. होईल सीमा रेषा पार. षटकार. आकड्यावर धावसंख्या आहे. छोटे खेळाडू जरूर आहेत, वयाने लहान आहेत, परंतु म्हणतात ना, जरी वयाने लहान असला तरी कीर्ती मात्र नक्कीच त्यांची महान आहे आणि हे करून दाखवतील येणाऱ्या काळामध्ये. हे भविष्य आहे या वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनचे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. इथे बॉल जाईल बीच्या झोन मध्ये, त्यामुळे एकच धाव. एका धावेने 25 या आकड्यावर धावसंख्या आहे. तिसरे षटक मार्गस्थ 3 षटकांचा सामना. या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल त्याला नक्कीच मी म्हणेन ते बक्षीस पात्र ठरतील. तो संघ सध्या गरज आहे या संघाला. दोन्ही संघांना एकामेकाचा बरोबर नक्कीच एक चांगली फाईट देतील. नक्कीच एक चांगली लढत सुद्धा पाहायला मिळेल रसिकांना. आणि आज मात्र आपण पाहतोय रविवारचा दिवस, त्यामुळे नक्कीच घर बसल्या काही प्रेक्षक आम्हाला जरूर लाभलेले आहेत. त्यांचं स्वागत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हवेत बॉल आहे. झेल होईल का? परंतु नाही, झेल वर गेलेला नाहीये. फिल्डर फेक करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेनंतर धावसंख्या आहे 27 या आकड्यावर. 27 लॉस ऑफ 3 विकेट्स. हेळोबाची वाडी वक्रतुंड क्रिकेट क्लब हेळोबाची वाडी हा संघ इथं बॅटिंग करतोय. शेवटच्या षटकाला सामोरं जातोय. पहिला वाईट आला, परंतु त्यानंतर 3 चेंडू फेक झाले. बॅकफुटवर येऊन पुल केलाय. एक धाव जरूर आली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला. डेंजर एंडला काय घडेल? थोडीशी फेक डायरेक्ट असती तर नक्कीच इथे धोका संभवला असता, परंतु कधी कधी काय होतं की एवढ्या लांबून फेक करणं, परफेक्ट फेक करणं म्हटलं तर प्रॅक्टिस खूप करावी लागते. या बाबतीत जर आपल्या डबी मुंबईचा जर विचार केला तर डायरेक्ट फेक करायचा तो शिशिर भोईर जीवगावचा हा खेळाडू होता. पुण्याचे एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. झेल घेण्याचा प्रयत्न सुद्धा झाला, परंतु आवाक्या बाहेर. षटकार आहे चौकार आहे? पंचांचा इशारा येतो 4 धाव्यांसाठी चौकार. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे हा बॉल गेला, त्यामुळे 4 धावा. 4 धावेनंतर धावसंख्या 34 या आकड्यावर, 33 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 30 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी नक्कीच हा बॉल टार्गेट सेट करणारा असेल. एक बॉल आहे, त्यामुळे हा बॉल टार्गेट सेट करणारा असेल, कारण जिंकण्यासाठी किती धावांची गरज लागेल हा बॉल ठरवेल. परंतु इथे मात्र राहुल स्ट्राईक वर आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. एकच धाव मिळाली आहे आणि एकच धाव मिळते. एका धावेने 34 या आकड्यावर धावसंख्या. 35 धावांचं लक्ष असेल येणाऱ्या 3 षटकांमध्ये. 18 चेंडूंचा खेळ आणि 35 धावांची आवश्यकता. 36 धावांचं ना, मग किती झाले?
हो. इकडं 11.67 इथे धावा जमवायच्या आहेत म्हणजे सरासरी आहे 3 षटकांमागे. तर या दरम्यान आपण एक सन्मान घेतोय. सन्माननीय बलराम धोत्रे सन्माननीय बलराम धोत्रे यांचा इथे सन्मान सन्माननीय संजय पवार यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. आमच्या मुख्य व्यासपीठावर कॅमेरामॅनने बरोबर फोकस केलाय म्हणजे सांगायची गरज नाहीये आमच्या कॅमेरामॅनला. मायेची श्वाल आणि सुगंधित पुष्पगुच्छ देऊन यथोचित असा सन्मान या आमच्या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय बलराम धोत्रे यांचा केला जातोय. धन्यवाद सर. आपण या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आला त्याबद्दल खूप खूप तुमचं धन्यवाद. तसेच सन्माननीय संजयजी पवार यांचा यथोचित असा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. मी विनंती करतोय आमच्या सुनीलजी एकवडेकर यांच्या शुभ हस्ते इथे यथोचित असा सन्मान मान्यवर आहेत त्यांनी आणि पाटील आनंद पाटील रामचंद्र पाटील सन्माननीय आनंदा रामचंद्र पाटील सन्माननीय रामचंद्र बाळू एकावडे आपण सुद्धा या व्यासपीठावर यायचं आहे. आपण जायचं नाहीये. तसे सन्माननीय हनुमंत एकावडे सर आपण सुद्धा सर्वांनी यायचं आहे. चला मॅच लवकर चालू करा. फास्ट खेळा विनंती आहे. मॅच बघा कारण आपल्याकडे सूर्य हा हळूहळू अस्ताकडे जाण्याच्या मार्गावर आहे. आपल्याकडे फ्लड लाईट नाहीये. आपल्याकडे दुधाई रोषणाई नाहीये. आपल्याकडे कोणतेही हॅलोजन्स नाहीयेत. याची दक्षता घ्या कारण आपल्या या नॅचरल या सूर्याच्या रोषणाईतच आपल्याला हे सामने संपवायचे आहेत. लवकरात लवकर या फलंदाज आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. धावांचं लक्ष 11.68 च्या सरासरीने इथे धावा जमवायच्या आहेत. म्हणजे जवळ जवळ तसं पाहिलं तर 11:15च्या सरासरीने इथे धावा जमवायच्या आहेत. 3 षटकांचा सामना. बॉलर को कृष्णा स्ट्राइकर पर कृष्णा आणि तुषार नमस्ते. अतिथी देवो भव या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण यथोचित असा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर आपल्या मान्यवरांचा करतोय. कारण हे व्यासपीठ तेव्हाच सुशोभित होतं, तेव्हाच या व्यासपीठाला रंग येतो, तेव्हाच या व्यासपीठाला अगदी मी म्हणेन एक चांगली झळाळी येते ती कधी जेव्हा आपले व्यासपीठावर आपले मान्यवर उपस्थित असतात किंवा या व्यासपीठावरून क्रिकेटचा आनंद घेत असतात. पहिला बॉल कृष्णाचा कृष्णाला. लेफ्ट हँड बॅट्समन कृष्णा स्ट्राईक वर आणि गोलंदाज कृष्णा. हा गोलंदाज आपण पाहतोय पहिला ते तर्रार बॉल 35 धावांचं टार्गेट आहे. एक लक्ष गाठण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल कारण इथे जो जिंकेल तो नक्कीच मी म्हणेन या स्पर्धेमधल्या ज्या जी 4 बक्षीस आहेत त्याच्यामध्ये पात्र ठरेल. परंतु येणारा काळ ठरवेल की कोण या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं पहिल्या क्रमांकाचं नाव नोंदवेल. शॉर्ट बॉल परंतु वेगवान बॉल. बघा एक काळ होता जेव्हा कर्टली अँब्रोस हा जेव्हा बॉलर आला आपल्याला फास्ट वाटत होता.
कर्टनी वॉल्श सुद्धा फास्ट वाटत होता, परंतु गावस्कर सांगतात कर्टनी वॉल्श हा त्यांचा स्लो बॉलर मला वाटत होता. म्हणजे त्याच्या अगोदर किती गार्नर, माल्कम मार्शल यावेळेला बॉल जातोय तेच तर तसाच डॉट बॉल, रिझल्ट सेम. त्यावेळेचे गोलंदाज काय भेदक गोलंदाज होते. जेम्स थॉम्सनचं नाव जरूर उल्लेख त्यांचा सुद्धा केला जाईल. इथे मात्र आपण पाहतोय यावेळेला गोलंदाजी मार्कवर कृष्णा. हो झेल झालाय, काय बॉल होता. अगदी परफ्यूम डिलिव्हरी, अगदी नाकाला सुगंध देऊन जाणारा हा बॉल होता आणि बरोबर त्याला पुल करण्याच्या प्रयत्नात पूर्णतः बीट झालाय. बॉल बॅटची एज लागले आणि यष्ट्यांच्या मागे बॉल गेल्यानंतर इथे पहिल्या विकेटचं पतन, गोल्डन डकचा शिकार. या दरम्यान आपण एक सन्मान घेतोय. सन्माननीय राम सन्माननीय रामचंद्र एकावडे यांचा सुद्धा इथे यथोचित असा सन्मान केला जातोय. तसेच सन्माननीय आनंदा पाटील यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. दोन्ही या गोड व्यक्तिमत्वांना माझी विनंती आहे, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. व्यासपीठावर बघा सन्मान केला जातोय. सन्माननीय रामचंद्र एकवडे या ज्येष्ठ नागरिकांचा इथे सन्मान केला गेला. माईची उबदार श्वाल आणि सुगंधित पुष्प गुच्छ देऊन त्यांचा यथोचित असा सन्मान या व्यासपीठावर आपण पाहतोय. तसेच सन्माननीय आनंद पाटील यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. मायेची उबदार श्वाल आणि सुगंधित पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शब्द शुभनाने इथे शुभ सन्मान केला. येऊया मॅच कडे, कारण शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधला बॉल पुल केलाय, हवेत बॉल आहे. या दरम्यान 2 धावा जरूर घेतल्या गेल्या. 2 धावेने आपण पाहतोय धावसंख्या 3 आकड्यावर, कारण या संघाचं जे ओपनिंग झालंय ते वाईड या अतिरिक्त धावेने जय श्री जकूभवानी 11 अमरुळकरवाडी या संघाची धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3. प्रत्युत्तर देताना आपण पाहतोय 35 धावांचं लक्ष्य आहे, परंतु इथे सध्या येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये ते जवळजवळ 32 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, परंतु इथे जे खेळाडू आहेत हे भविष्य आहे या पाटण तालुक्याचं, आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच जे ISPL ही मोठी स्पर्धा खेळवली जाते. पूर्ण भारतामधून टेनिस क्रिकेटचे स्टार खेळाडू येतात. कोणतरी याच्यातून एखादा तरी आपल्या ISPL मध्ये खेळावे ही नक्कीच देवाचरणी प्रार्थना असेल. परंतु यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 6 धावा. नवव्या आकड्यावर धावसंख्या नेऊन ठेवली, कारण षटकाराची गरज होती. 35 धावांचं एक लक्ष आहे. सध्या आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी अजून जवळजवळ 26 धावांची आवश्यकता आहे आणि 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शक्य तर आहे, धावा होऊ शकतात, फक्त प्रयत्न केले गेले पाहिजेत. प्रयत्नाशी परमेश्वर असं म्हटलं जातं. इथं प्रयत्न केलेत तर यश जरूर तुमच्या पदरी असेल. या वेळेला बॉल जाईल घोषित क्षेत्रात, त्यामुळे एकच धाव मिळेल. एका धावेने 10 या स्ट्राईक वर आपण पाहतोय तुषार ज्याच्या बॅट मधून एक षटकार आला, याच्यावर नक्कीच नजरा असतील त्यांच्या खेळाडूंच्या आणि त्यांच्या पाठराख्यांच्या. बॉल चांगला आहे, लो राहिला, यशांच्या मागे गेला, कोणतीही धाव मिळत नाहीये आणि
गोलंदाज सचिन चांगली गोलंदाजी करतोय. षटकार पहिला जरूर खाल्ला, परंतु त्यानं हे 2 चेंडू चांगले पाहायला मिळाले त्याच्या या गोलंदाजीमधून. पाहणार सचिनचा तुषारसाठी तयारीत जरूर आहे, कारण भलं मोठं लक्ष आहे सध्या. यावेळेला मोठा फटका पाहायला मिळतो. गॅप आहे, परंतु झेलवर पोचला होता क्षेत्ररक्षक. फेक करेपर्यंत 2 धावा मात्र जरूर घेतल्या गेल्या, परंतु इथे फील्ड चांगली, एफर्ट चांगला दिला, प्रयत्न केला गेला. झेल जरी सुटला असेल तरी मात्र इथे चौकार किंवा षटकार गेला नाहीये. त्यामुळे नक्कीच इथे 2 धावा सेव्ह केल्या असं मी म्हणेन, आणि षटकार जर गेला असता तर 4 धावा जरूर सेव्ह केल्यात. परंतु इथे आपण पाहतोय धावा 12. बॉल वळवलाय. इथे ओपन ग्राउंड असतं तर नक्कीच चांगला फटका म्हणावा लागेल, परंतु सध्या एकच धाव मिळेल. एका धावेने 13 या आकड्यावर धावसंख्या आहे. प्रयत्न करतोय तुषार. 15 13 या आकड्यावर सध्या धावसंख्या आहे. 13 लॉस ऑफ 1 विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. बॅक टू बॉलर बॉल आहे. बॉलवर बॉलर गेला, झेल टिपला, विकेटचं पतन पाहायला मिळालं. दुसऱ्या विकेटचं पतन. धावसंख्या आहे 13. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 षटकांचा सामना. आता मात्र आपण पाहतोय 2 षटकांची सुद्धा समाप्ती झालेली आहे आणि धावा फक्त 13 आहेत. मात्र जिंकण्यासाठी जर विचार केला तर तब्बल 22 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता. 22 धावा, 6 चेंडू आणि 22 धावा. कोण बॅट्समन? आशिष न्यू बॅटर. गोलंदाज जालिंदर. यावेळेला बॉल फ्लाईट दिली, वळण मिळालं. डाव्या एसटी कडून उजव्या एसटी कडे बॉल वळला. काहीच कळायच्या आत यष्ट्यांच्या मागे बॉल निघून जातोय. कोणती धाव मिळत नाही. धावसंख्या स्थिरावलेली 13 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा लेकट पाहायला मिळतोय. बॉल वळवण्यात मात्र हा गोलंदाज तरबेजा आहे. आपल्या फिंगर रोल करतोय, आपल्या बोटाची जादू दाखवतोय, कारण गरज आहे या गोलंदाजाने. मात्र बघा आता बॉल थोडासा शॉट जरूर टाकला, परंतु वळण होतं, त्यामुळं परफेक्ट पुल करता येत नव्हता हा बॉल, आणि बॉल मात्र वळवला तो फाईन लेगच्या दिशेला. तिथे एकच धाव मिळते. चौदा या आकड्यावर धावसंख्या आहे. येणारे 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. हो, यावेळेला पूर्णतः बीट केलंय. खरं म्हणजे लेग ब्रेकर बॉलर जेव्हा असतो तेव्हा उजव्या हाताच्या फलंदाजांना थोडंसं कठीण जातं खेळायला, कारण वळण घेत, कारण कळत नाहीये. खरं म्हणजे अचूक टप्प्यावर जर गोलंदाजी केली तर नक्कीच कठीण जाईल या फलंदाजाला बॅटिंग करताना. सध्या आता आपण जर पाहिलं तर जी आशा आहे ती पल्लवित होत नाहीये. निराशेकडे जावं लागतं या बॅटिंग करणाऱ्या संघाला. बॉल हवेत आहे, परंतु डीच्या झोन मध्ये बॉल जाईल, त्यामुळे एकच धाव. एका धावेने 16 या आकड्यावर धावसंख्या आहे. 15 या आकड्यावर आहे. आता फक्त 2 चेंडू शिल्लक आणि तब्बल 20 धावांची आवश्यकता. आता मात्र सामना जर आपण पाहिलं तर पूर्णतः हेळोबाची वाडी यांच्याकडे झुकताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी जालिंदरची. थोडीशी निराशा केली. बॅटिंगला आला होता ओपनिंगला, परंतु तेव्हा मात्र त्यांनी निराशा केली, 0वर बाद झाला. परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. या 4 चेंडूंच्या खेळामध्ये त्यांनी फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत. आणि इथे विकेटचं पतन, 3ऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय. आशिष बाद होतोय आणि विकेट मिळवून देतोय जालिंदर. 5 चेंडूंचा इथे खेळ संपलाय. 2 षटकं ऑलरेडी संपलेली आहेत. फक्त एक हा बॉल शिल्लक आहे. एका बॉलवर 20 धावांची आवश्यकता. आता मात्र इथे औपचारिकता बाकी आहे या सामन्याची. आणि जालिंदरने इथे झेल घेतला आपल्या फॉलो थ्रो मध्ये.
विकेटचं पतन पाहायला मिळते. चौथ्या विकेटचं पतन आणि तब्बल 19 धावाने पराभवाला सामोरं जावं लागतंय. अमरुलकडवाडी या संघाला. विजयी संघाचं अभिनंदन.